कैवल्यवासी लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील वसंतराव पाटील पवार गंगा भागीरथी लक्ष्मीबाई वसंतराव पाटील पवार या मातोश्रीच्या 10 दिवसात, कारण दसक्रिया हे अतिशय महत्वाचे असते आणि 10व्या दिवशी जीवाचा फैसला होत असते. 10 दिवसापर्यंत जीव कुठं असतो कसा असतो मी तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो. एका वेळ म्हणजे ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पंचप्राण असतात, आपण समान उदान मुख्य प्राण असे पंचप्राण असतात आणि पंचप्राण जेव्हा बाहेर पडतात तेव्हा हे पंचतत्वाचा देह निश्चित पडते. पडल्यानंतर जेव्हा जीव बाहेर पडतो तेव्हा जीवाला पुन्हा पुन्हा मध्ये जावं वाटते, पण सगळे दरवाजे बंद झालेले असतात, त्याप्रमाणे पुन्हा त्याला मध्ये प्रवेश करता येत नाही. जीव सगळ्याला बघतो पण आपण जीवाला बघत नाही. आपण केलेलं दुःख सगळं काही तो पाहत असतो, पण त्याला शरीर नसल्यामुळं त्याला काही जमत नाही. पण असा असणारा आत्मा त्या शरीराभोवती भ्रमण करतो आणि कुठपर्यंत भ्रमण करतो, जोपर्यंत आपण स्मशानामध्ये नाही तोपर्यंत तो त्या शरीराच्याच भोवती घिरट्या मारत असतो. मग आता जीव कसा आहे, केवढा आहे? जीवाचा रंग पांढरा. जीव हा राई सारखा, म्हणजे टिकीचे 60 भाग केल्यानंतर सूक्ष्म असा जीव आहे. म्हणून सप्तकर्ण ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलंय. राईचा 60वा भाग जाणं जीव असे एवढा प्रमाण, त्याचा स्फटिक वर्ण जाणं ऐक बापा दलार्दना. दलार्दन राजाला दत्तात्रय प्रभू विद्यांचल पर्वतावर सांगाले, जीवाचा रंग पांढरा, सद्गुरूचा रंग पांढरा आहे. रक्तश्वेत श्याम प्रभा कर्पूर वर्ण दिशे शोभा. कर्पूर म्हणजे का प्रसन्न शुद्ध चैतन्याचा गाभा सद्गुरू माझा जाणावा. असा असणारा जीव त्या शरीराभोवती भ्रमण करतो आणि शेवटी आपण स्मशानामध्ये नेतो. आपल्या हिंदू संस्कृती पद्धतीने आपल्या देहाला अग्निदान करतो. अग्निदान करण्यापेक्षा मला वाटते जमिनीमध्ये जर आपण पहिलं मौत करत गेल्या की नाही, जमिनीमध्ये खड्डा खोदून त्या शरीराला जर त्या मौत केली तर खूप चांगलं होईल. परंतु काही दिवसानंतर परिस्थिती बदलली आणि पूर्वीच्या काळात म्हणजे मौतच करत गेले, पण आता माणसं त्याला अग्निदान करावे. अग्निदान का करू नये की आपण या देहाला अग्निदान केल्यानंतर या देहाचा कुठलाच उपयोग होत नाही आणि या देहाला जर जमिनीमध्ये आपण पुरलं तर त्याच्या ठिकाणी सूक्ष्म जीव, ज्याला वळंबा म्हणतात, अणुरेणू सारखे सूक्ष्म जीव आपल्या देहाला खातात. खाल्यानंतर एका यज्ञाची फलप्राप्ती किंवा पुण्य होऊन त्या जीवाला प्राप्त होते. म्हणून शक्य तेवढं मौतच करावे, शक्य तेवढे मौतच करावे. आणि जर जाळलं तर काय होते, आपण ज्या लाकडामध्ये असंख्य सूक्ष्म जीव असतात, एक तर ते जीव जळून जातात आणि ते जळून जाऊन कोणीही कामाला येत नाही. म्हणून त्याच्यासाठी मौत करणं हे चांगलं पडत त्याच्या इच्छेनुसार, असं काही मी म्हणत नाही. पण जेव्हा स्मशानामध्ये नेलं या देहाला आपण म्हणजे अग्निदान केलं किंवा मौत केली की त्या जीवाची आशा संपली. जसं आता घरच नाही मग त्याला वाटते आता आपली आशा संपली. तिथं काय होते, सवा हा तादृश्य देह तयार होते कुठं, स्मशानामध्ये. मग हा जीव त्या देहामध्ये प्रवेश करते. प्रवेश केल्यानंतर मग त्या देहाचा आकार केवढा येतो, पर्वता एवढे पोट जाण सुई सारखी मान प्रमाण. राई एवढे मुख जाण तया देहाचे होतसे. टिकी एवढं तोंड होते, सुई सारखी मान होते, पर्वत एवढं पोट होते. मग अजून पुन्हा तयाची तृषा लागे समुद्रा प्रमाण. भूक लागे पर्वता एवढी जाण आणि जर व्याकुळ होतसे प्राण. 12 वर्ष पर्यंत 12 वर्ष त्या देहामध्ये जीव राहते. म्हणून जनार्दन राजाने विचारलं, देवा मला एवढं परमार्थ करून तरी 12 वर्ष नाही, म्हणजे त्याला साधन करावं लागते किंवा विधी करावं लागते किंवा क्रिया करावं लागते. म्हणून आपण 10 क्रिया करतात. क्रिया कशी करावी, बसलेली जागा सुदीर्घ चालून घ्यावी, त्या बसलेल्या जागेवर दिवा लावावा, त्याच्या बाजूला म्हणजे 12 हात पांढरं वस्त्र आणून, पांढरं वस्त्र म्हणजे सद्गुरूचा रंग पांढरा, जीवाचा रंग पांढरा, आणि आपण तांदूळ टाकता महापूजेच्या तांदूळाचा रंग पांढरा. मग ते अशा प्रकारे 12 हात पट्टी टाकून त्या पट्टीवर माता भगिनी असतील, पुरुष असतील, जे गुरु केलेले असतात त्याच्या हातामध्ये 128 नामस्मरणी देऊन त्याला त्या याच्यावर बसवावं, पट्टीवर बसवावं. आणि पट्टीवर बसविल्यानंतर त्यांनी जसं जसं नामस्मरण करू लागले तसं तसं या देहातून जीव बाहेर पडतो, त्या जीवाची सुटका होते. मग सुटका झाली, नामस्मरण करून अन्नदान, वस्त्रदान, नामस्मरण हे जे काही 10 दिवसामध्ये जेवढा आपण दान धर्म करतात तेवढे दान धर्माचं पुण्य त्या आत्म्यामध्ये आपल्याला प्राप्त होते. मग काय होते, त्या देहातून जीव बाहेर पडला की मग जीवाला काय होते, पहिल्या दिवशीपासून, पहिले दिवशी कर्मभूमीत, दुसरे दिवशी भोगभूमीत, तिसरे दिवशी अंतरालयात, चौथे दिवशी स्वर्गलोकात,
पाचव्या दिवशी सत्यलोक वैकुंठ कैलासात, सहाव्या दिवशी क्षीरसागरात, सातव्या दिवशी अष्टभैरवात, आठव्या दिवशी विश्वरूपात, नवव्या दिवशी चक्रमंडळात, 10व्या दिवशी धर्मसभेत. असा हा स्टेप बाय स्टेप ऊर्ध्वगती जीवाची होते. चढत 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 10व्या दिवशी धर्मसभेला जाते. त्या धर्मसभेला 2 चित्रगुप्त असतात आणि यम असतात. धर्मराजा राहते तिथं. मग तिथं आपला लेखाजोखा असते सगळं. जसं दुकानावर आपण उधारी नगदी आणतात, जसं खातेदार खातं लिहिते त्याप्रमाणे तिथं आपलं खातं आहे. समजा आपण काय केल्या काय नाही आपले आपण शोधून पाहिजे. अनुभव हीच परिस्थिती तिथं येते. मग तिथं गेल्यावर सगळा लेखाजोखा होते. मग लेखाजोखा झाल्यावर मग तिथं काय असतात 4 प्रवेशद्वार असतात. जसे घरात याचे दरवाजे असतात तसे 4. पहिला प्रवेशद्वार नरकगतीचा, दुसरा प्रवेशद्वार मनुष्यगतीचा, तिसरा राजगतीचा, चौथा मोक्षगतीचा, असे 4 दरवाजे राहतात. मग आता समजा ज्या जीवानं गुरु नाही केला, ज्या जीवानं नामस्मरण केलं नाही, ज्या जीवानं दान धर्म पुण्य कर्म सत्य वागणं सत्य बोलणं सत्य चालणं केलं नाही, अशा जीवाचं पाप कर्म होते. आणि पाप कर्म झालं की पहिल्या दरवाज्यावर तो जीव पलीकडे जातो. पहिल्या दरवाज्यावर पलीकडे गेला पुन्हा मग 184च्या फेऱ्यामध्ये तो पडतो. पुन्हा मग आता तेवढा फेरा फिरून यायला त्याला किती वेळ लागते. असो मग अशा प्रकारे दुसरा दरवाजा पाप पुण्य आपलं समान झालं, पाप आणि पुण्य दोन्ही समान झालं तागडं की पुन्हा मनुष्य गती प्राप्त होते. पण सामान्य कुळामध्ये एक आहे तर एक नाही, एक आहे. ज्याचं पुण्य अति झालं म्हणजे पाप कमी झालं पुण्य जास्त झालं मग त्याला राजगतीचा मार्ग म्हणजे ते एखाद्या मोठ्या श्रीमंत घरामध्ये येते. षडगुण ऐश्वर्य संपत्ती जिथं कशीच कमी नाही. ज्ञानाची कमी नाही, दानाची कमी नाही, दानशूट तेवढेच बरं काय, ज्ञानाची कमी नाही. सगळे घरात एक माणसं एकाच देवाची भक्ती करतात, एकमेकाचं ऐकतात. ज्या घरात दया क्षमा शांती सत्य नामस्मरण आहे अशा घरामध्ये त्या जीवाला जन्म मिळते. आणि मग ते तिसरी गती त्याला म्हणतात राजगती. आणि चौथी गती म्हणजे मोक्षगती. मोक्षगती कधी होते? पापांगी पाप विरले, पुण्याअंगी पुण्य धरले, कर्मांगी कर्म विरले, मनांगी मन पण, जीवांगी जीव पण दिरला, शिवांगी शिव पण धरला, देवांगी देव पण मुरला, उरला नाही बोलाया. जिथं काय जसं कापुराला अग्नी लावलं की शिल्लक काय राहते? काय काहीच शिल्लक राहीना. तसं आपलं सगळं पाप पुण्य सगळं जळून जाते. पापही जळून जाते पुण्य जळून जाते. पुण्य केलं तरी जन्म आहे, पाप केलं तरी जन्म आहे. पुण्य करता पाप करता नरक घडे, जेव्हा दोन्ही वेगळा पडे तरीच पावे मोक्ष गा. पुण्य केलं तरी जन्म, पाप केलं तरी जन्म. मोक्ष कधी कधी पापाची होळी झाली, पुण्याची होळी झाली आणि मग मोक्षपद जीवाला प्राप्त झालं. अशरीरी मोक्षपद भागवतगीतेमध्ये सांगतात. अशरीरी म्हणजे पुन्हा त्या जीवाला शरीर प्राप्त नाही. मग अनंतामध्ये ते विलीन होते. देव अनंत आहे. अनंत म्हणजे पोकळी आहे की नाही, निराकार पोकळी आहे. तसा भगवंत म्हणजे ते पोकळीच आहे, निराकार आहे. त्याला निराकाराची आकार नाही, निराधाराची आधार नाही, निर्विकल्पाची कल्पना नाही. ऐसा असे तो सद्गुरु. मग सद्गुरूच्या स्वरूपामध्ये हे जीव म्हणजे मिसळून जाते. जसं ज्योतीत ज्योत घ्या मिसळून शिकवा पाडा उजळणी. पुन्हा मग पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयनम. कितीतरी वेळा जन्मावे मरावे मातेच्या उदरात यावे. वाचना उरता भजिता व्हावे तरी का न भजावे गुरुराजा. असा मग मोक्ष पदाला पाहून होते. जर देवाला वाटलं जन्माला घालावं, समजा मोक्षगतीला जीव गेला आणि जर देवाला वाटलं पुन्हा जन्माला घालावं तर मग एखादा मोठा राजा होते, एखादा मोठा साधू संत महात्मा जेणेकरून जगाचा उद्धार करण्यासाठी तो आत्मा जन्म घेतो. तर सद्गुरू पासून आलेले आत्मे असतात आणि अलीकडे जीव हात आपले होतात फिरायले सगळे. अशा पद्धतीने दशक्रिया असते. म्हणून दशक्रिया करावी. क्रिया केल्यानंतर जीवाला त्या देहामधून मोकळीक होते. म्हणून त्याच्यासाठी गुरुविन मरतील अधोगती जातील, कशी दया येईल यमधर्मा. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु केला असेल त्यालाच ही क्रिया करता येते. गुरु केली नाही त्याची कुठंच लेख म्हणजे दखलच नाही. समजा काहीच नाही, डायरेक्ट आता तिकडच होईल आहे की नाही. म्हणून त्याच्यासाठी गुरु करून नाम स्मरण आपण नाम घ्यायचं. म्हणजे पहिलं नाम जीव तारक नाम, 18 अक्षरी बीज नाम 18 दोषापासून मुक्त करते. म्हणून गुरुच्या मुखातून कानामध्ये मंत्र घ्याव. त्या मंत्राचा रोज जसं आपण जेवायला विसरता काय? जेवायला विसरते नाही, मी जेवलोच नाही म्हणजे सगळं माणसाला वाटते की नाही आहे की नाही.
मी नाम घेतलोच नाही, तुला वाटते की नाही? कधी म्हणले का? नाही. म्हणल्या ती सकाळपासून नाम घेतलोच नाही, काय वाटते की नाही तुझ्या जीवाला माझा नाम सोबत करू दे असं वाटते का? पण ते केलंच पाहिजे. जसं आपण जेवण करता तसं आपण हे नाम घ्यायचं. नाम घेत घेत आपला संसार करायचा. आनंद नाम गात संसार करावे, ब्रह्मरूप पाहावे सकळाची. बरं, आनंद नाम घेता संसाराची चिंता आणि नाही पैसरवता कला काळे. देवाचं नामस्मरण करा, आपला प्रपंच करा, चांगलं वागा, सत्य बोला, सत्य राहा. पुन्हा मानव जन्म नाही. म्हणून सद्गुरू बाळगीर महाराजांच्या चरणी माझे 2 शब्द ठेवून मी माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. जय आनंद, जय